हा आपला कितवा लेक्चर आहे? बायोच आता माझ्यासोबतचा पहिला आणि तुमचा दुसरा. दुसरा. ओके. पहिला लेक्चर कोणी घेतला कळेल? वंदना मॅम. ओके. तो तुमचा फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर असेल, राईट? येस मॅम. गुड इव्हनिंग येस प्रेमा मॅम. मॅम. तर मला एक सांगा, जी प्रार्थना तुम्ही आज ऐकली. गुड इव्हनिंग मॅम. बाळांनो, जी प्रार्थना तुम्ही ऐकली त्याचा अर्थ माहितीये कोणालाही एकाला? महादू, प्रेरणा, हर्षदा, आदम. बोला. हॅलो. जर तुम्हाला बोलायला लाज वाटते, काही होतंय, तर मग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये चॅट करा. नेटवर्क आहे ना? प्रेमा मॅम, आय एम नॉट एबल टू हिअर एनीबडी. हॅलो. हा श्रेया, बोल कठीण बाळा, तू बोल. प्रसंगात योग्य निर्णय कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची शक्ती, बुद्धी आणि ती कृती आणण्यासाठी लागणारे आत्मबळ, तेज मिळावे अशी ही मागणी आहे. ओके, फाईन, व्हेरी नाईस. बरं, आता ह्याच्यामध्ये नुसती प्रार्थना आपल्याला ऐकायची नाहीये, पण ती आत्मसात पण करायची आहे. ठीक आहे? त्यामुळे कठीण प्रसंग काय असू शकतात? तर आपण शिकतोय बायोलॉजी. बायोमध्ये कठीण काय असू शकतं? तर त्याचे शब्द, जे आपण बऱ्यापैकी पहिल्यांदा ऐकणार आहोत. मान्य आहे? येस मॅम. येस मॅम. हो ना? हो की नाही? मग कठीण मध्ये हेच आहे. आणि ते कठीण आपल्याला कठीण कधी नाही वाटणार, तर जेव्हा आपण त्याला नेहमी बोलू. आणि मला आहे ना बोलका क्लास पाहिजे, दंगा करणारा नको, बोलणारा क्लास पाहिजे. आज जसं तुम्ही हात वरती केलात, मी तुम्हाला सांगितलं बोला, तसं मला बोलका क्लास पाहिजे. कळलं? आणि माझं नाव तुम्हाला इथे स्क्रीनवरती तर दिसतच आहे, पण तरी मी सांगते. माझं नाव मनीषा कुपेकर आहे आणि माझं शिक्षण झालेलं आहे, मी MSc बायोटेक्नॉलॉजी पर्यंत माझं झालेलं आहे शिक्षण. मी शिक्षिका आहे, गेले 15 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. युजली मराठी मीडियम ला शिकवण्याचं खूप कमी असं हे होतं, जास्त करून इंग्लिश मध्येच बोलते. आणि तुमच्यामुळे मी मराठी चे शब्द बोलायला शिकणार आहे आणि दोन्ही बाजूने शिक्षण आपण करू, देवाणघेवाण. ठीक आहे? तुम्ही माझ्यासोबत आहात? येस मॅम. नक्की? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. थँक्यू. ओके. आणि परत एक सांगते, बायो हा अतिशय सोपा विषय आहे, एकदम सोपा. अवघड कधी कधी काय वाटतं आपल्याला त्याचे स्पेलिंग्स, त्याचे टर्मिनॉलॉजीज, कुठे वापरले जातात, कसे वापरले जातात ते. बाकी बायो म्हणजे काय? आपलं स्वतःचं शरीर, प्राण्यांचं शरीर, झाडांचं शरीर. बरोबर आहे की नाही? हॅलो हॅलो, बोलो बोलो. येस मॅम. ठीक आहे. आणि मला आता एक सांगा, तुमचा सिलेबस हा बदललेला आहे की सेम आहे गेल्या वर्षी सारखा, की या वर्षी बदललेला आहे? सेम आहे. सेम आहे ना? मग आपल्याला सेम सिलेबस मध्ये पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन आहे. वी जस्ट हॅव टू गेट अवर सेल्फ इंट्रोड्यूस विथ द सिलेबस, की हा सिलेबस काय आहे, आपण का शिकायचं आहे, उपयोग काय आहे बायो शिकून.
कोण सांगेल? कशाला शिकायचंय बायोलॉजी? आम्हाला माहितीये ना आमच्या देहामध्ये काय होत आहे. आम्ही सकाळी उठतो, जे ब्रश करतो, नाश्ता करतो, आंघोळ करतो, मग नाश्ता करतो, शाळेत जातो, ठीक आहे, शरीराची स्वच्छता ठेवतो, सगळं करतो. तहान लागली की पाणी पितो, श्वासोश्वास घेतो, फूड ऑटोमॅटिक डायजेस्ट होतं बॉडीमध्ये. मला कुठल्याही प्रकारचं मशीन लावायला लागत नाही. माझ्या शरीरामध्ये आम्ही जे अन्न खाल्लेलं आहे, प्राशन केलेलं आहे, त्याला डायजेस्ट होण्यासाठी किंवा कुठल्याही दुसऱ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजसाठी मला अजून एक्स्ट्रा एफर्ट्स करायची गरज नाहीये. मला भूक लागली की मी जेवते, मला तहान लागली की मी पाणी पिते, खूप जास्त झालं तर मग शी करायला जाते, सुसू करायला जाते. हे सगळं नैसर्गिक आहे ना. मग त्याच्यात एक्स्ट्रा शिकायचं काय आहे आणि का? कोण बोलेगा? आदम, तू सांगतोस? आपल्या भविष्यामध्ये आपल्यासारखी ह्याचीच गरज पडणार आहे. भविष्यामध्ये आणि रोज? रोज मी पडणार आहे. मग भविष्य का म्हणालच बरं? ओके, ठीक आहे, हरकत नाही. अजून काही? का शिकायचं बायो? कायच उपयोग आहे? आणि काय भविष्यामध्ये किंवा रोज काय उपयोग होणार आहे त्याचा? कृपया बोला, संवाद साधा. आपण आज पहिल्यांदा भेटतोय, त्याच्यामुळे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला नक्की काय वाटतं बायोविषयी. बघा, सिंपल सांगू, असं वाटायचं छान छान डायग्राम करायचे, त्यांना लेबल करायचं, मार्क मिळवायचे. ह्याच्यासाठी बायो शिकायचं. कारण फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन आहेत, केमिस्ट्रीमध्ये केमिकल इक्वेशन्स आहेत, त्यांचे व्हॅलेन्सीज लक्षात ठेवायचे आहेत, त्यांचे सिम्बॉलिक नेम्स लक्षात ठेवायचे आहेत, आणि ते खूप किचकट आहे. मला बायो खूप आवडायचं म्हणून मी बायो शिकले. हे मला उपयोग झाला बायोचा. तुम्हाला का वाटतं? का शिकायचं बायो? मार्क्स मिळवण्यासाठी? पर्सेंटेज वाढण्यासाठी? सीमा, तू सांगते? सीमा, सोमा. आता बोला रे. श्रेया, तू सांगते? तुमच्यापैकी कोणाचे बहीण भाऊ होते का आधी यू कॅटॅपल्ट मध्ये, ज्यांना मी शिकवलंय? एकाचे तरी? हा श्रेया, बोल मला. माझी बहीण होती. हा, मला तुझा आवाज आठवण येतो. काय नाव तिचं? स्नेहल. हा, एक्झॅक्टली. मग तू सांगितलं तिला मनीषा मॅम शिकवणार आहेत? हो. ओके. काय म्हणाली मनीषा मॅम? शिकवलेलं समजलेलं? आता हो. आता 11वीला गेली असेल ना? हा. की 10वीचे रिझल्ट? हा, छान छान. आता आपणही अभ्यास करूया ना? येस मॅम. Yes, बरं, मला कोणी फर्स्ट, काय ते, आदम की हर्षदा, कोणीतरी बोललं. हे बघा, मला ना गप्पा मारायला आवडतात खूप जास्त, आणि तुम्ही म्हणजे गप्पा तुमचा मारल्या आवाज तरच थोडा मी. ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय? येतोय आता? येस मॅम. ओके. हो, आता येतोय. थोडं
हा ठीक आहे, हरकत नाही. काय ना, तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून लेक्चर अटेंड करत असणार, थोडा मोबाईल डेटा तुमचा डाऊन झालेला असू शकतो, है ना, पॉसिबिलिटी आहे. ओके, बरं, पहिला धडा कोणता 9वीच्या सिलेबस मधला, कोण सांगेल? मॅम मी आज सांगू? सांग ना बाळा. मराठीतनं. हो, मराठीतनच सांग, आपण मराठीतनच शिकणार आहोत. पहिला धडा गतीचे नियम. कशाचे नियम? गतीचे नियम. गतीचे नियम इज लॉज ऑफ मोशन, हे फिजिक्स झालं ना. वनस्पतीचे वर्गीकरण. बायोचं वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजे हर्ब, श्रब्स, तसं सर्व, बरोबर. येस मॅम. ओके, आता वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पती म्हणजे झाड, त्यांना आपण वनस्पती का बोलतो? अॅनिमल्स मध्ये का नाही येते? हर्षदा हिरे, उत्तर सांग रे हर्षदा. हे तुम्हाला बोलायला नाही होत, मेसेज टाइप करू शकता. वाय आर प्लांट्स कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट ग्रुप? दे आर नॉट कन्सिडर्ड ॲज ॲनिमल्स. पण वनस्पती आणि इतर सजीव ह्यांना वेगवेगळं का शिकतो? वनस्पती बघा, वनस्पती का स्पेशल आहे? काय विशिष्ट त्याच्यामध्ये म्हणजे घटक आहे ज्याच्यामुळे त्यांना आपण वेगळं कॅटेगरीमध्ये मोजतो? प्रकाश संश्लेषण. ओके, प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. तुम्ही सगळे मराठी मीडियम मधले आहात की सेमी इंग्लिश मधले आहात? मराठी मीडियम. प्युअर मराठी? पण मग हे टर्म्स आहेत का तुम्हाला? फोटोसिंथेसिस वगैरे असे ब्रॅकेटमध्ये म्हणजे लिहिलेले आहेत का तुमच्या पुस्तकामध्ये की नाही आहे? बघा, मी चॅट बॉक्स मध्ये टाकलंय फोटोसिंथेसिस. हे सगळे टर्म्स आहेत ना, तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे एका वहीमध्ये लिहून घ्यायचे. प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस. ओके, प्रकाशाचं संश्लेषण. प्रकाश म्हणजे लाईट एनर्जी जी आपल्याला सूर्यप्रकाशामधून मिळते. पण नुसता सूर्यप्रकाश ह्याच्यासाठी जरुरी नाहीये. अलॉंग विथ सनलाइट, सूर्यप्रकाशाच्या सोबत आपण जर सपोज एखाद्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही पोहोचत आहे, मग तिकडे जर एखादं झाड असेल, एखादी वनस्पती असेल, तर ती उगते का, ती मोठी होते का? तर हो, होते. कशी? तर तिकडे असलेला दुसरा प्रकाशाचा स्तोत्र हा त्याला मदत करू शकतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल ma'am. ह्या एक, ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल हे एक इंडोर प्लांट आहे जे आपण घरामध्ये ठेवतो. आता घरामध्ये प्रत्येक वेळी तर प्रकाश येत नाही, मग त्याच्यावरती जर आपण एखादा टेबल लॅम्प ठेवला किंवा एखादा दिवा असेल, नॉर्मल तुमचं ट्यूबलाईट असेल, तर त्याच्यातून येणारा जो प्रकाश आहे तो सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये झाड जे आहे ते स्वतःच अन्न बनवण्यासाठी उपयोग करतो. फाईन. पण मग आता ह्याच्यामध्ये काय होतं की जो प्रकाश, जी तीव्रता किंवा जी इंटेन्सिटी आपण ज्याला बोलतो, तीव्रता बोलतो, जे सूर्यप्रकाशाच्या किंवा सूर्यकिरणांमुळे जी मिळते तेवढी जास्त नॉर्मल टेबल लॅम्पने किंवा ट्यूबलाईटने नाही मिळत. आणि म्हणूनच काय होतं की ह्या झाडांची जी वाढ आहे ती
संकुचित आकुंचित अशी असते. क्लिअर? तुम्ही बघा, आपण घराच्या आतमध्ये वडाचं झाड नाही लावत. कुणाच्या घराच्या आत आहे का रे बाबांनो? नाही. नाही. नो मॅम. नक्की ना? नाहीतर एखादा व्यक्ती सांगायचा माझ्या घरी आहे मॅम. वनस्पतींचे वर्गीकरण. आता जेव्हा वर्गीकरण हा शब्द येतो, तर आपण एक लक्षात घ्यायचंय की वनस्पती ह्या त्यांच्या साईज, शेप, टाइप्स ऑफ लीफ ह्याच्यामुळे आपण त्यांना ओळखतो आणि त्यांचं वर्गीकरण करतो. बरोबर आहे? येस मॅम. बरोबर Yes, आहे, है ma'am. ना? एक मिनिट, हा एकच मिनिट. कोणकोणत्या टाईपच्या वनस्पती तुम्हाला माहिती आहेत? आपण त्यांचं वर्गीकरण किती ह्याच्यामध्ये करू शकतो? पार्ट्स मध्ये करू शकतो. किती टाइप्स मध्ये करू शकतो बाळांनो? पाच. कोणकोणते? बोला बोला. बोला पटपट. तुम्हाला क्रिप्टोग्राम्स, पॅनिरोग्राम्स असं सगळं आहे का? नो मॅम. मग तुम्हाला काय आहे तुमच्या पुस्तकामध्ये? शेवाळ, कवक, लायकेन, एकबीजपत्री, द्विबीजपत्री असं सर्व आहे का? येस मॅम. बोल श्रेया. येस मॅम. तसं आहे ना? मग लेट अस सी प्लांट किंगडम. मी आहे ना एक पिक्चर तुमच्या बरोबर शेअर करते. आणि आपण त्या पिक्चरच्या बेसवरती पुढे त्यांच्या वर्गीकरणाचं थोडस डिटेलमध्ये जाऊया. ओके, दिसते? Yes, ma'am. फाईन. हे सेम असंच आहे का? पण हे बाकीचं बंद करूया. फाईन. क्लिअर आहे पिक्चर? आता हे हिंदी वाली स्लाइड आहे, ठीक आहे. जीव विज्ञान, बायोलॉजी हे एनसीईआरटी चे हे लोकांनी दिलेलं आहे, पण आपल्याला एनसीईआरटीचं वगैरे काही संबंध नाहीये. आपण नॉर्मली सगळे जे प्लान्स आहेत ते सेम फॉर्मॅट मध्येच आपल्याला शिकायचे आहेत. ओके. नाव पहिला आहे अपृष्ठभिद. म्हणजे काय? क्रिप्टोग्राम्स. आता क्रिप्टोग्राम्स हा काय प्रकार आहे हे तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारेच लिहिलेला आहे का? मला जाणून घ्यायचंय. इंग्लिशमध्ये जी नावं आहेत ती आणि मराठीमध्ये नावं आहेत ती सेम अशा प्रकारेच आहेत का? की प्युअर मराठीमध्येच लिहिलेलं आहे? मराठीमध्येच बोला. लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये नाहीये? नाही. नाही. ठीक आहे, बरं, हरकत नाही. जेव्हा तुम्ही 11वी-12वीला जाल ना बच्चा पार्टी, तेव्हा तुम्हाला ना ही इंग्लिशची नावं सुद्धा यायला हवी. तर तुम्ही एक पेन्सिल घ्या आणि तुमच्या पुस्तकामध्ये ही नावं लिहून घ्या. आणि ही जी काही नावं आहेत ती अंडरलाईन करा आणि
तुमचे काय बोलतात ना, स्पेलिंग एरर्स साठी किंवा काना मात्रा वेलांटी ते चेक करण्यासाठी तुम्ही हे शब्द 2-2 वेळा कमीत कमी लिहून त्याची प्रॅक्टिस करा, उच्चार करायचा प्रयत्न करा. ओके. हा, कोण वाचून दाखवणार येस क्रिप्टोग्राम्स? मॅम. बोलो. अपुष्पोद्भिद. अपुष्पोद्भिद म्हणजे काय? की ज्याला फुलं येत नाहीत असे. आणि दुसरे पुष्पोद्भिद म्हणजे ज्यांना फुलं येतात असे. क्लिअर? हा कॉन्सेप्ट एक क्लिअर झाला. आता थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ही नावं अशीच तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि त्याला इंग्लिश मध्ये असं लिहितात. ओके. कृपया त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा लिहा. आता पिक क्लिअर असेल. लिहून झालं की सांगा झालं म्हणून. आय होप तुम्ही लिहिता आहे. येस मॅम. ओके, गुड. आणि आपले एवढे कमी विद्यार्थी का बरं आहेत? आधीच्या तासाला पण इतकेच होते की होते थोडे? एवढेच होते. ओके, ठीक आहे. त्यांची शाळा अजून सुरू नाही झाली. पण तुमची जिम्मेदारी आहे की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. Okay, so you are having thallophyta, bryophyta आणि pteridophyta. These all come under cryptogamy. Cryptograms. क्रिप्टोग्राम्स काय बरं असतात बेसिकली? काही माहिती आहे? शाळा सुरू झाली तुमची? नाही मॅम. नाही. अच्छा. अरे मग तर मज्जा आहे. तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही शाळेमध्ये जरा हमको सब आता है असं सांगू शकाल, हो ना? येस मॅम. ठीक आहे. तर माझ्याकडे जे आहे ना, माझ्याकडे इंग्लिश वाला टेक्स्टबुक आहे आणि let's see. लिहिलं तुम्ही? I just want to show you all some pictures of thallophytes. The thallophytaचे प्रकार, ब्रायोफायटाचे प्रकार आणि टेरिडोफायटाचे प्रकार. हे याच्यामध्ये नक्की काय फरक आहे हे बघून घ्यायचं. आता थॅलोफाइट जे असतात ना, ते अशी झाडं असतात, अशी वनस्पती असतात जे मूव्ह करत नाही. इथून तिथून कुठलीच झाडं मूव्ह करत नाही. पण आपण ह्यांना काय बोलतो? सिंपल प्लांट्स. एकदम सिंपल प्लांट्स असतात जे मूव्ह करत नाही, जे इथून तिथून हलत नाही. आणि बेसिकली हे आहे जे थॅलोफाइट्स आहेत ते शेवाळ, ओके, किंवा कवक ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या एक्झाम्पल्स मध्ये येतं. काही काही ठिकाणी तुम्हाला बॅक्टेरिया दिसतील, काही ठिकाणी तुम्हाला असे स्लाइम्स असे म्हणजे चिकट असे झाडं जी उगतात, ठीक आहे, मोल्ड जे उगतात, बुरशी जी उगते,
त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थॅलोफाइट्सला कन्सिडर करू शकता. हे सगळे जे आहेत हे बेसिक झाड आहेत जी सुरुवातीला काही जीवांमध्ये क्लोरोफिल आढळलं आणि हे क्लोरोफिल त्यांना सजीव बनण्यासाठी मदत करत शकत होतं, कारण ते प्रकाश विश्लेषण करत होतं. ठीक आहे. अजून एक दुसरी गोष्ट, माझा मराठी तुमच्या इतकं चांगलं नाहीये, त्यामुळे मी इंग्लिश मध्ये सुद्धा मध्ये मध्ये बोलणार. आय होप तुम्हाला इंग्लिश समजतं. बरोबर आहे? ओ Yes, अंकल ma'am. आंटी लोग बोलो. येस. ठीक आहे. सो जेव्हा आता आपण क्रिप्टोग्राम्स बघणार आहोत, तर क्रिप्टोग्राम्स मध्ये 3 मुख्य पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला येतो तो थॅलोफाइट्स. आता थॅलोफाइट्स म्हणजे काय? तर थॅलोफाइट्स किंवा थॅलोफाइटा ह्या सॉरी याचे जर तुम्ही इमेजेस जर पाहिले तर तुम्हाला हे मी शेअर करते स्क्रीन. लेट मी शो यू ऑल की ही झाडं नाही आहेत. हे झाडं नाही असले तरी पण हे हिरव्या रंगामध्ये आहेत. ओके. काय आहे? फाईन. तुम्हाला दिसतंय? लेट अस सी वन वन. हे झाड आहे का? उल्वा, चारा, क्लॅडोफोरा. हे झाड दिसतंय का प्रॉपर, ज्याला रूट आहेत, शूट आहेत, असं दिसतंय का? No, तर ma'am. नाही, है ना. पण हे हिरव्या रंगाचं आहे का? आहे. तर हिरवा रंग काय असतं, तर त्याच्यामध्ये असतं ते क्लोरोफिल. क्लोरोफिलला तुम्ही काय बोलणार? द ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. ते प्रेझेंट असतं, राईट? हा, मराठीमध्ये सांगा. अजय, श्रेया, तुला मराठी सांगायचंय सांग. मॅम अरे वनस्पतीचे क्लोरोफिल. प्रकार सांगायचे होते. हा, ओके. पण मला हे सांग की जेव्हा आपण ग्रीन पिगमेंट बोलतो, क्लोरोफिल बोलतो, त्याला मराठीत तुम्ही काय म्हणणार? क्लोरोफिल. कशामुळे हा हिरवा दिसतं? झाड हिरवं कशामुळे दिसतं? आपण पेंट करतो का? देवबाप्पाने पेंट केलंय का? हरितद्रव्यामुळे. हा, मग ते हरित द्रव्य जे आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्लोरोफिल. ओके. आणि ते हरित द्रव्य झाडामध्ये अजून एक काय म्हणतात ना, सेल असतं, सेल ऑर्गेनेली असतं, त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतं. त्याला म्हणायचं क्लोरोप्लास्ट. काय म्हणायचं? बोला. क्लोरोप्लास्ट. Chloro. Plant. क्लोरो प्लास्ट. प्लास्ट. क्लोरोप्लास्ट. जसं क्लोरोफिल आहे तसं क्लोरोप्लास्ट आहे. हा क्लोरोप्लास्ट आपल्याला झाडांमध्ये असलेला हिरवा रंग दाखवतो. क्लोरोप्लास्ट मध्ये अजूनही खूप प्रकार आहेत, ज्याच्यामुळे काही पानं तुम्हाला ब्राऊन कलरची दिसतात, काही लाल कलरची दिसतात, काही येल्लो कलरची दिसतात. ठीक आहे. मग क्लोरोफिल सोबत अजूनही पिगमेंट्स आहेत, द्रव्य आहेत, जी पानांना, फळांना एक विशिष्ट रंग देतात. ठीक आहे. जसं आता तुम्ही बघितला, आंबा म्हटला तर कोणता रंग डोळ्यासमोर येतो? पिवळा. Piura. पिवळा. ठीक आहे. आणि तेच जर ते हिरवं असेल तर हिरवा आंबा बोलतो आपण. कैरी. नाही, आपण त्याला कैरी बोलतो. बरोबर. ठीक आहे ना. मग कैरी ग्रीन असते आणि आंबा येल्लो. का बरं? कारण आपण त्याला पेंट करतो, हो ना.
नो मॅम. मग मग का होतो येल्लो कलरचा, ऑरेंज कलरचा? एक वेगळा गंध काय येतो त्याला? कैरीचा सुगंध घ्याल तर तो वेगळा असतो, आंब्याचा सुगंध घ्याल तर वेगळा असतो, त्याची चव बदलते, हो की नाही? तर हे सगळं त्या झाडामध्ये असलेल्या रसायनांमुळे होतं आणि रासायनिक प्रक्रियेमुळे होतं. ओके, येस मग मॅम. हे तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि वेरियस पिगमेंटेशन इन प्लांट्स, हॉर्मोन्स अँड एन्झाइम्स प्रेझेंट इन प्लांट्स हे तुम्हाला बघायला मिळेल. आपण मी शिकवेन तुम्हाला. तर आता एक लक्षात द्यायचं, झॅन्थोफिल, क्रोमॅटिन, क्लोरोफिल हे सगळे काही काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला हे लक्षात घेऊन देतं की पानांचे कलर्स वेगळे का होतात, चेंज का होतात. पान सुकलं की कलर वेगळा असतो का, पान पडतं तेव्हा कलर वेगळा असतो, पान जेव्हा नुसतं नवीन येत असते, जेव्हा पालवी फुटत असते झाडाला तेव्हा त्याचा रंग वेगळा असतो. ओके, सो दीज ऑल आर द शेड्स ऑफ द पिगमेंट्स प्रेझेंट इन क्रोमोप्लास्ट. क्लिअर? Yes, ma'am. ओके, बच्चाबाटे तुम्ही लोकांना प्लीज एक वही बनवा ज्याच्यामध्ये ना हे सगळे पॉइंटर्स लिहा. मी काही जे काही वर्ड्स आहेत ना जे मला लक्षात येत आहेत ते मी चॅट बॉक्स मध्ये टाईप करते, जेणेकरून तुम्हाला ते नोट डाऊन करायला इझी होईल. फाईन, कारण आपल्याला नंतर जेव्हा 10वी नंतर जेव्हा तुम्ही नीट जेई ची तयारी कराल तेव्हा आपल्याला कंपल्सरी मराठी मीडियम मधूनच करायची असं नाही आहे. आपल्याला इंग्लिशचे शब्द यायलाच पाहिजेत आणि त्यावेळेस कुठेही आत्मविश्वास कमी होता कामा नये. ओके, कोणी बोलला तर यू शुड बी एबल टू से दॅट येस आय नो. ओके, आणि त्याच्यासाठीच आपण हे ऑर्गनायझेशन घेतलेली आहे, म्हणजे जॉईन केलेली आहे. प्रेमा मॅमने एवढी मेहनत घेतलेली आहे की जेणेकरून तुम्हा मुलांचा आत्मविश्वास हा हमेशा सगळ्यांच्या सोबत तसाच राहायला पाहिजे. ओके, सो कम बॅक टू थॅलोफाइट्स. थॅलोफाइट्स असे झाड आहेत ज्यांना प्रॉपर मुळं नाही आहेत, ज्यांना ब्रांचेस तर आहेत पण त्या ब्रांचेस, त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या तुमच्या इतर झाडांसारख्या नाही आहेत. हे माझ्या पाठी जे झाड दिसतंय हे तुम्हाला कसं वाटतंय बरं? तुम्हाला ह्याची पानं दिसतायत, ह्याच्यात दांड्या दिसतायत, ठीक आहे, पण ह्याला ब्रांचेस नाही आहेत. ह्याचं रूट्स पण आहेत, ह्याला मुळं पण आहेत. पण ते झाड आणि हे जे पिक्चर तुम्हाला समोर दिसतंय ह्याच्यामध्ये फार फरक आहे. ही जी झाडं दिसतायत उल्वा, कारा किंवा क्लॅडोफोरा, हे तिन्ही सुद्धा पाण्यामध्ये उगतात. शेवाळ असतं किंवा भिंतींवरती ते तुम्हाला दिसतं उगलेलं, ठीक आहे. हे कोणत्याही प्रकारचं तुम्ही ह्याच्या बिया नाही मिळत, ह्याचे फ्रॅगमेंट्स तुम्हाला घ्यावे लागतात, म्हणजे एक कटिंग पोर्शन, आणि नंतर ते लावले तर ते तर ते नवीन उगू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी झाडं आहेत, जसं फॉर एक्झाम्पल शेवाळ, आता तुम्हाला कुठे तुमच्या आजूबाजूला शेवाळ दिसतंय का? शेवाळ आहे का? Yes, ma'am. Mm-hmm. शेवाळ आहे तुमच्या इथे? Yes, ma'am. नो रस्त्याने मॅम. चालतात? पण पावसाळ्यामध्ये शेवाळ आहेत ते जास्त असतं की आता जे आहे ते? पावसाळ्यामध्ये जास्त आहे. पावसाळ्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये हे येतं कुठून? आदमने लावलंय की श्रेयाने लावलंय की सोमाने लावलंय की हर्षदाने लावलंय? की तुम्ही कोणीच नाही पण प्रेरणाच गेली होती लावायला, असं काही आहे का? नो मॅम. No, नाही, ma'am. ठीक आहे. No, ma'am. हे अचानक येतं आणि जेव्हा आपण पाय घसरून पडतो जेव्हा लागतं तेव्हा असं वाटतं अरे कुठून आलं हे, हो की नाही? पडलात की नाही Yes, कधी? yes, ma'am. पाय नो मॅम. तर नाही पडले. हे लोक कोणी पडले की ते बघ आता यावेळेस, ठीक आहे, फाईन. तर एक लक्षात घ्या की जेव्हा आपण हे शेवाळ बघतो तर हे जे शेवाळ आहे हे अचानक उगवलेलं आपल्याला दिसतं.
पण ते अचानक उगवत नाही. ते तिथेच असतं, ते सुकलेलं असतं. आणि जेव्हा ते सुकतं तेव्हा त्याच्यामध्ये जो हिरवा रंग आहे तो काय बोलतात ना, तो दिसेनासा होतो. त्याचं जे जेली लाईक सबस्टन्स असतं ते सक्रिय नसतं. आणि जेव्हा त्याच्यावरती पावसाचे थेंब पडतात किंवा पाणी पडतं, फाईन, तेव्हा ते ऍब्झॉर्ब करतं पुन्हा आणि पुन्हा ते उमलतं, उगायला त्याची सुरुवात होते. क्लिअर? येस मॅम. ओके. येस मॅम. हा, मग हा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता भिंतींवरती पण आपण बघतो, एक हिरव्या रंगाचा असं चादर, असं मस्त वेल्वेट असा थर जमतो, बरोबर? येस मॅम. हा, येस कोण जाऊन तिथे झाडं लावतं का? बारीक 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 छोटी 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 छोटी? नाही, नाही. मग ते पण तिथेच असतं, ते ब्राऊन झालेलं असतं. पण जेव्हा त्याच्यावरती पाणी पडतं तेव्हा ते सनलाईट, मॉइश्चर, सॉइल, एअर, ठीक आहे, एअर, हवेमधून ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ते पुन्हा ग्रो व्हायला मदत होते त्यांना. मग अशा प्रकारे जे प्लांट्स आहेत ते स्वतःहून स्वतःची जीवनशैली जी आहे, ती प्रक्रिया जी आहे ती कंटिन्यू ठेवतात. ओके. मदर नेचर इज व्हेरी स्मार्ट, हो की नाही? येस मॅम. येस मदर, मॅम. ठीक आहे, आपली मदर पण खूप स्मार्ट असते. आपण काय करतो नाही करतो आपल्या मदरला बरोबर माहिती असतं ना. मग जी जी सृष्टी ज्यांनी निर्माण केली आहे ती सृष्टी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे असे काही अडॅप्टेशन्स करत असते, असे काही चेंजेस करत असते, जेणेकरून चेंजिंग क्लायमेट बरोबर त्यांचं सर्व्हायव्हल, त्यांचं अस्तित्व हे हमेशा ते टिकवून ठेवतात. आणि ऍज these cryptograms, these thallophytes are the smallest plant, सगळ्यात छोटे नो वनस्पतींची प्रजाती आहे किंवा आपण जात असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं अस्तित्व ठेवणं, टिकवणं फार गरजेचं असतं. कारण त्या फर्स्ट स्टेप असतात टू द ग्रोईंग पॉप्युलेशन, टू द ग्रोईंग एंटायर प्लांट किंगडम. ओके. येस मॅम. जसं आता दुसरा आहे ब्रायोफाइट्स. लेट सी दिस. थॅलोफाइट्स समजला तुम्हाला? थॅलोफाइटचे 3 एक्झाम्पल्सची नावं लिहिलीत. अरे लिहिलीत की नाही? येस मॅम, लिहिली. हा, नसती लिहिली तर सांगा, मी तुम्हाला दाखवते. हे मॅम पाहिलंय कोणी? काय झालं? स्क्रीन थोडी वरती करा ना. वरती करू आता? अच्छा, ही वाली. ओके. हे वाला कसं बरं? असं दिसतंय बाळा? येस मॅम. ठीक आहे. तर बघा, थॅलोफाइट्स मध्ये येतं अल्गी, फंगाय आणि लायकेन. लायकेन्स म्हणजे काय असतं? कुणाला माहितीये? या दोघांचं जेव्हा सांगड येतं, अल्गी आणि फंगस, जेव्हा एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करून जेव्हा ते राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला आपण लायकेन्स असं बोलतो. ओके. व्हॉट आर लायकेन्स? लायकेन्स आपण मसाल्यामध्ये पण वापरतो. दगडफूल, दगडफूल माहित आहे? येस मॅम. येस मॅम. दगडफूल माहित आहे?
हा, Yes. मग ते दगडफूल जे असतं येस ते मॅम. काय असतं बरं? ते काय असतं दगडफूल? दगडफूल म्हणजे काही नसतं, ते एक असा एक पापुद्रा असतो आणि तो जो पापुद्रा असतो तो आपण मसाला म्हणून वापरतो. पण बेसिकली हे जे लायकन्स आहेत ते दोन म्हणजे सिम्बायोटिकली ते काम करतात. सिम्बायोटिक म्हणजे काय? तुम हमें खून दो हम तुम्हें आजादी देंगे अशा प्रकारचं. म्हणजे तुम्ही मला काहीतरी द्या मग मी तुम्हाला काहीतरी देतो आणि मग आपण दोघे पण म्हणजे जिवंत राहू शकतो. अशा प्रकारचं जे कॉन्व्हर्सेशन असतं किंवा अशा प्रकारचं जे रिलेशनशिप असतं दोन ऑर्गॅनिझम मध्ये, जे स्वतः खूप वेगळे आहेत एकमेकांपासून. ठीक आहे, त्यांना अशा असोसिएशनला आपण सिम्बायोसिस बोलतो. तर लायकन्स काय असतात? तर अल्गी आणि फंगस. आता अल्गीज मध्ये बघा, अल्गी म्हणजे शेवाळ. शेवाळ काय काम करतं? तर शेवाळ स्वतःचं जेवण स्वतः बनवतो, बरोबर. आणि फंगस म्हणजे बुरशी किंवा कवक, हे काय काम करतं? तर हे डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिझम्स वरती ते जगतं. एखाद्या सडलेल्या किंवा खराब झालेल्या ग्लुकोज देणाऱ्या पदार्थावरती म्हणजे अन्नावरती बेसिकली जे उगतं ते फंगस असतं, ती बुरशी असते. तुम्ही डबा सपोज फ्रायडेला तुम्ही शाळेतून घरी आलात आणि तुम्ही डबा नाही उघडला, शनिवार रविवार सुट्टी होती, तेव्हा सोमवारी जेव्हा आई डबा मागते आणि जेव्हा तुम्ही बॅगेतून काढता तेव्हा तो जो आतमध्ये जो पदार्थ असतो जो तुम्ही ठेवलेला नसतो त्याला बुरशी म्हणतात. आठवली? Yes, ma'am. आठवलं? येस कधी मॅम. झालं? Yes, ठीक आहे, ma'am. मग आई जो प्रसाद देते तो मज्जेशीर लागतो. लागतो का? No, ma'am. नाही लागत. ठीक आहे, आदमला मिळालाय प्रसाद हा, म्हणून त्याने सांगितलं नो मॅम, नाही लागत. ओके, फाईन. तर हे अल्गी आणि फंगस हे दोन्ही वेगळे आहेत, बरोबर आहे. अल्गी स्वतःचं जेवण स्वतः बनवते आणि फंगस जे आहे ते डेड आणि डिकेइंग ऑर्गॅनिझम्स वरती जगतो, ते ते खातं. ते खातं म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ सडतो तेव्हा त्याचं जे घण जे सबस्टन्सेस असतात ते डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्यामधून त्याच्यामधून लिक्विड द्रव्य निघायला सुरुवात होते. हे लिक्विड द्रव्य जे आहे ते हे फंगस ऍब्झॉर्ब करतात आणि मग ते सर्व्हाइव्ह करतात, ते ग्रो करतात. तर अशा दोन ह्याच्या असोसिएशन वरती जे उगतं ते असतं लायकन्स. आता बेसिकली तुम्हाला लायकन्स जे आहे ते खूप मोठ्या झाडांच्या बुंद्यावरती किंवा त्यांच्या फांद्यांवरती तुम्हाला उगलेलं दिसेल. जेव्हा आपण जंगलामध्ये खूप डीप इनसाइड जातो तेव्हा एक पांढरा असा ना लेयर दिसतो तुम्हाला फांद्यांवरती. कधी बघितलाय? हॅलो हॅलो, माइक चेक, बोलो. Lichens on the tree trunk. नाही पाहिलं तुम्ही? नाही. अरे झाडावर असतं, थांबा मी दाखवते. बघा, दिसतंय? Yes, हे असं काही पाहिलंय yes, ma'am. बघितलंय. है ना? दिसत आपण नाही. पाहतो, दिसत नाहीये, थांब मी झूम करते. अभी दिख रहा है? Yes, ma'am. ठीक आहे, हे पांढरे पांढरे पॅचेस असतात ना, हे असे बघितलेत तर आता बघा, हे येस मॅम. ग्रीन कलरचं पण आहे, हे Green हिरव्या दिसत रंगाचं पण नाही. आहे. अरे यार, तू कॅमेरा पुस. आता नाही काय दिसतंय? प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही गुगल मध्ये टाका
लायकेन्स ऑन द ट्री ट्रंक. ठीक आहे, तुम्हाला ओके. ठीक आहे, झाडावरती तुम्हाला हे असं दिसेल. अजून कोणी आहे का ज्याला हे पिक्चर क्लिअर नाहीये? आय होप दिसायला हवं. नो मॅम, दिसते. दिसतंय ना? नाव हे जे पांढरे पांढरे जे पॅचेस आहेत त्याच्यासोबत तुम्हाला हिरवळ पण दिसते. ते हिरवळ काही नसून ते शेवाळ आहे. आणि ते कशावरती उगलंय? तर ट्री बार्क वरती. काही लिव्हिंग टिश्यूज आहेत. तुम्हाला फ्लोएम आहे जे लिव्हिंग टिश्यू आहे. आणि त्याच्यामध्ये वरती जे ड्राय ब्राऊन स्किन आहे, झाडाचे जे फांदीवरती जे बार्क बोलतो आपण त्याला, काय बोलतात, छाल, झाडाची जी छाल आहे ते ब्राऊन कलरचे आहे, म्हणजे ते डेड आहे. तर मग ह्या डेड आणि लिव्हिंग वरती दोन्ही ग्रो होतात. एक अल्गी पण ग्रो होतं, एक फंगस पण ग्रो होतं, आणि ते सोबत राहतात. ठीक आहे. आणि ह्या प्रक्रियेमध्ये जे नवीन जे तुम्हाला दिसतंय त्याला आपण लायकेन असं बोलतो. ओके. येस मॅम. समजलं? सो थॅलोफाइट्स मध्ये, हा हर्षदा, हे तुमचं टायमिंग झालं वाटतं. 9:20 पर्यंत लेक्चर आहे की 9:30? 9:30. 8:30 ते 9:30 आहे ना? ठीक आहे. सो एक लक्षात घ्या की तुम्हाला हे लायकेन्स आहेत. लायकेन्स काय काम करतं? तर हे सुद्धा झाडातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्ब करतं आणि पुन्हा अल्गीज काय करतात? त्या फंगसला ग्रो होण्यासाठी मदत करतं. न्यूट्रिशन दोघांना मिळतं. अल्गीजला जे ऑक्सिजन पाहिजे ग्रो होण्यासाठी ते मिळतं, स्लाइम मिळतं, झाडावरती पकड मिळते, आणि ते दोघे ग्रो होतात. सो दीज आर बेसिकली थॅलोफाइट्स. आता थॅलोफाइट्स का? कारण त्यांना प्रॉपर झाडाचा शेप नाहीये, त्यांना मुळं नाहीये, त्यांना फांद्या नाहीयेत, त्यांना पानं नाहीयेत. पण ते वनस्पती का आहेत? कारण ते हिरव्या रंगाचे आहेत. कळलं? येस मॅम. हो मॅम. Concept clear? So these are basically the lowest and plants which you can see. Okay. Now next comes bryophytes. आता ब्रायोफाइट्स पण तुम्ही ना बघितलं असेल. गवतामध्ये बेसिकली दिसतं. Why it is not शेअर झालं? ओके. हे असं काहीतरी ग्रो झालेलं दिसतंय. येस मॅम. येस ठीक आहे. मॅम. हे खूप खूप रेअरली दिसतात हे दांडे. ओके. पण आपल्याला जे दिसतं ना ते असं दिसतं. हे असं काहीतरी ग्रो झालेलं असतं आणि आपल्याला वाटतं हे गवत आहे. ठीक आहे. तर हे नुसतंच गवत नाही, तर हे आहे ब्रायोफाइट्स. ठीक आहे. बघा, ह्याला पानाचा स्ट्रक्चर दिसतोय. हो. ठीक आहे. पण हे कशावरती आहेत? खडकावरती उगलेले आहेत, पसरट आहेत. तुम्ही ह्यांच्या काय बोलतात, लीफ वेनेशन्स बघू शकता. म्हणजे जे झाडामध्ये जे मधल्या लाईन्स येतात, लाईन्स आपल्याला ज्या दिसतात, शिरा दिसतात पानांवरती, त्या तुम्ही इथे कुठेतरी पाहू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की वॉटर इज बीन ट्रान्समिटेड. पाणी इकडनं जात आहे, तो पाण्याचा मार्ग आहे. तसंच हे हरित असल्यामुळे हे प्लांट्स कॅटेगरीमध्ये येतात. हे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, प्रकाश संश्लेषण करू शकतात. राईट? दिसतायत येस इमेजेस? मॅम. फाईन. येस. ठीक आहे. जेव्हा हे फार मच्युअर होतात ना बाळांनो,
तेव्हा आपल्याला हे असं दिसतं की ह्याच्यामध्ये एक असं ट्विग येतं आणि त्याच्यावरती त्याचे सीड्स येतात. हे फार हलके असतात आणि त्यामुळे जेव्हा हे सीड्स रप्चर होतात तेव्हा हवेने ते पसरले जातात आणि सगळीकडे वातावरणाच्या म्हणजे त्या पर्टिक्युलर जागेत ते पसरतात. आणि म्हणून जेव्हा या सीड्सना प्रॉपर फूड, सनलाईट, एक सबस्ट्रॅटम मिळतं, एक म्हणजे एक जागा मिळते जिथे ते ग्रो होऊ शकतात, जिथे ते उगवू शकतात, त्या ठिकाणी ते नवीन मॉसेस ग्रो करतात. फाईन. सो दीज आर बेसिक प्लांट्स, बेसिक एकदम बेसिक लोअर प्लांट्स आपण बोलू शकतो की ज्यांच्यामुळे आपली पृथ्वी ऑक्सिजन तयार करण्यासाठी सक्षम आहे. ओके, समजतंय? हे बघा, यस मॅम. कुठेच तुम्हाला झाड असं नाही दिसत आहे या पिक्चर्स मध्ये. हे फक्त एक शेवाळ्यासारखं जे ग्रो होत आहे ते, कुठेही झाड नाही आहे. यू कॅन जस्ट स्क्रोल डाऊन टू द पिक्स. तुम्ही बघितलं तर हे असं दिसत. काई बोलतो, काई काई चढ गई आहे, हा शब्द ऐकलाय? यस मॅम. हिंदी है ना, हिंदीवाला कोणी असेल किंवा हिंदी भाषिक कोणी असेल तर त्यांना माहिती आहे की आपण बोलतो की काई चढले, ह्याचा एक उग्र असा वास येतो. आणि इथे तुम्ही बघता हे लिहिलंय स्पोरोफाइट्स. स्पोरोफाइट्स म्हणजे काय की ह्याच्यावरती स्पोर्स होतात आणि या स्पोर्स मध्ये बिया असतात, बीजाणू असतात, जे पुढे जमिनीवरती पडले हवेने तर किंवा पाण्याच्या स्रोताने किंवा जनावर जेव्हा चालतात वगैरे त्यांच्या धक्क्यामुळे त्यांच्या ते कुचलले गेले तर सपोज, ठीक आहे, तर हे जेव्हा जिथे पडणार तिथे ते नवीन उगम पावणार त्यांचा किंवा आणि नवीन झाडं तिथे ते नवीन मॉसेस जे आहेत ते ग्रो होणार. ओके, सो दीज आर बेसिकली द ब्रायोफाइट्स. आता ह्याचे जनरल कॅरेक्टर्स वगैरे आपण नंतर बघूया. आज माझा पहिलाच लेक्चर होता त्याच्यामुळे मला तुमच्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या. मला जास्त शिकवायचं नव्हतं, पण एक इंट्रोडक्शन करूया म्हणून मग मी इंट्रोडक्शन केलं. बरं, मला एक सांगा, ह्यातलं काही तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्हाला पूर्ण मुभा आहे की तुम्ही मला ते कळवा, माझ्याशी बोला की मॅम मला नाही समजलं, मी तुम्हाला परत सांगणार. तुम्हाला जितक्या वेळा नाही समजलं मी तितक्या वेळा सांगणार. कळलं? ओके मॅम. हा, मॅम तुम्ही जी चित्र दाखवतात का, मला स्क्रीनच दिसत नाहीये. आई ग, मग काहीतरी आहे ना तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार बाळा. मॅम नेटवर्क तर अनलिमिटेड आहे. नाही मला माहित, मग काहीतरी इश्यू असणार कारण इतर मुलांना दिसतंय राजा. हरकत नाही तुमच्या, ऐका, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम